आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर प्रश्नचिन्ह. महामार्ग पाहणी की गणेशोत्सवापूर्वीची राजकीय पर्यटन. शिवसेना उभाटा नेते आदित्य ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था हा मुद्दा खरा असला तरी या पाहणी दौऱ्याच्या वेळेवर आणि हेतूवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पेन तालुक्यातील डोलवी इथं मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि भुयारी मार्गात साचलेलं पाणी दाखवत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. मात्र स्थानिकांमध्ये चर्चा आहे की दरवर्षी गणेशोत्सवात तोंडावर आला कीच विरोधकांना या महामार्गाची आठवण काय येते. 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतः आदित्य ठाकरे मंत्री असताना याच मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलंच होतं. त्यावेळी ठोस पावलं का उचलली गेली नाहीत असा सवाल उपस्थित होतोय. आता सत्तेत नसताना केवळ पाहणी करून आणि बाईट देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? दुसरीकडे डोलवीकरांची मूळ मागणी भुयारी मार्गातील पाण्याची असली तर केवळ पाहणी दौऱ्यानं त्यांना दिलासा मिळणार नाही. प्रत्यक्षात पाठपुरावा किंवा आणि निधीसाठी प्रयत्न करणं गरजेचं असताना हा दौरा केवळ फोटो सेशन आणि सोशल मीडियासाठी असल्याची टीका होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा नियोजित राजकीय दौरा आहे का असा थेट सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. तुम्ही त्यांचं पत्र बघितलं? त्यांनी त्या पत्र लिहिलंय की मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. का मुख्यमंत्र्यांचा स्पेशल आशीर्वाद अशा काही लोकांवर आहे, दुसऱ्या लोकांवर का नाहीये? परवाकडे आपण पाहत होतो आदिवासी विद्यार्थी तिथे आंदोलनावर बसलेले. राहुल गांधींचं पत्र लागलं आणि आमच्या सगळ्यांचा आवाज लागला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मुख्यमंत्र्यांचा का आशीर्वाद त्यांच्यासोबत नाहीये? हीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहतो ना आपण. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मुंबई गोवा महामार्गाला का नाहीये? सर, एक मोखाड्यातला काय जबरदस्त क्वालिटीचे, तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? त्यांना मिळालंय, पण आता त्यांची हवाच काढली गेली कारण 30% निधी आता पालकमंत्र्यांच्या त्यांच्यात हवा कधीच नव्हती. पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं. भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं. पण ह्या ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? आता बाकीचे जे समिती आहेत त्याच्यावरनं भांडणं सुरू होतील. गडकरी असं म्हणतात वारंवार की कंत्राटदार जर पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आपणच सांगताय ना की काय काय सांगून झाले. आता मी त्याच्यात जात सुद्धा नाही. पण दुबईच्या राजाने जर आज हे फुटेज बघितलं तर काय होईल माहिती नाही. पण स्पेस टेक्नॉलॉजी वापरली एवढे. आरटीओचा एक गुप्त बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होतो नागपूर मधला. वसुलीचा हा सगळा प्रकार आरटीओ कार्यालय. मला वाटतं आता त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतीलच काही. पहिलीन हायवेवर जो हायवे आता बनतोय, आता आपण पाहिलं जो पूल होता 10-12 दिवसापूर्वी ज्याचं उद्घाटन झालं, तो बाजूनी आल्यानंतर पाहतोय भिंत ती फुगायला लागलेली. हा, ते बाजूनी झालं. वरती एक तडा गेला म्हणून तो पूलच आता 10 दिवसात बंद केला. आणि NHAचं स्वतःचं ऑडिट सांगतं की आता हा पूल तेवढा काही मजबूत नाहीये. मग जनतेचे पैसे, जनतेचा वेळ, रस्ता बनवण्यात सगळा जो वापरला तुम्ही तो वाया घालवला, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड होणार आहे? मंत्र्यांना काय दंड होणार आहे? तिकडच्या अधिकाऱ्यांना काय दंड होणार आहे? मंत्री भाषणं द्यायला मोकळे असतात, पण जे काम चालतं ते आपण पाहतो. आत्ता आपण येताना एक रस्ता पाहिला. आपण आज दौरा आहे म्हणून खडी टाकली होती, सकाळपर्यंत खडी पण निघून गेली. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात